नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। पहा, लाडक्या बहिणींसाठी आहे खुशखबर। 24 तासात पैसे खात्यात जमा। लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जे DBT अंतर्गत पैसे आहेत, लाडकी बहीण योजनेचा हप्ता तो 24 तासाच्या आतमध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी नक्की सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा। तर पाहूया मोठी अपडेट। तर इथं पाहू शकता, लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्वतः महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय खुशखबर आहे। लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जो 2100 रुपये हप्ता आहे, डायरेक्ट खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। खूप मोठी खुशखबर आहे महिलांसाठी। कोणत्या महिलांना कधी पैसे भेटणार आहेत, कोणत्या महिलांना किती रुपये भेटणार, तसेच ज्या बहिणींना अजून एकही रुपया आलेला नाही त्यांना पैसे कधी मिळणार या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी माहिती दिलेली आहे। ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांनीही काय करायचं आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहा, लाडकी बहीण योजनेच्या चेकवर सही। इथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। आणखीन तरी नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली नाही, तोपर्यंत तरी हेच मुख्यमंत्री असणार आहेत। पण पहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा सत्तेमध्ये येण्यात म्हणजे खुर्चीवर बसण्यासाठी, मुख्यमंत्री होण्यासाठी जी शक्यता आहे ती आता खूप कमी झालेली आहे। कारण सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत त्या महायुतीमध्ये भाजपला मिळालेल्या आहेत आणि त्याच कारणामुळे आता लाडक्या बहिणींसाठी ज्या योजना सुरू करण्यात आली, लाडकी बहीण महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली ही योजना आहे। पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार की नाही हा सगळ्यांच्याच मनामधला प्रश्न आहे। कारण त्यांची शक्यता खूप कमी झालेली आहे। मुख्यमंत्री होणार आहेत देवेंद्र फडणवीस अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री होतात की नाही हेही महत्त्वाचं आहे पाहणं। कारण यावर्षी देखील एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असणार आहेत। लाडकी बहीण योजना सुरू झाल्याच्या नंतर सरकारने महिलांना जुलैपासून पैसे द्यायला सुरुवात केली आणि या योजनेचे 5 हप्ते तुम्हाला मिळाले। निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरू केली आणि एकूण 5 हप्ते मिळालेले आहेत। आता 6व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात। तर हे 6व्या हप्त्याचे पैसे 24 तासाच्या आतमध्ये महिलांच्या खात्यात जमा होणार। लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे खुशखबर। आत्तापर्यंत 5 हप्ते मिळाले असतील तर कमेंट करून सांगा। ज्यांना मिळाले नाही त्यांनी देखील कमेंट करून सांगा। महायुती सरकार इतक्या मोठ्या मताने निवडून आल्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना। याच योजनेमुळे सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेलं आहे। त्याचमुळे मुख्यमंत्र्यांनी आभार देखील मानलेले आहेत लाडक्या बहिणींचे। लाडक्या बहिणींना या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जे 2100 रुपये त्यांना देण्यात येणार होते, स्वतः स्पष्ट केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी की तुम्हाला आता 2100 रुपये सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यात येणार आहे। पुढचे 5 वर्ष ही योजना चालणार आहे आणि योजनेमध्ये 2100 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत। लाडक्या बहिणींचा विजय असो, लाडक्या बहिणींचा विजय असो अशाही घोषणा या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळालेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेमुळे सरकार जिंकलेलं आहे, पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेलं आहे। लाडक्या बहिणींच्या चेकवर साईन देखील झालेले आहे। पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या चेकवर साईन। बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात। सरकारचं खूप मोठं यश आहे हे। लाडकी बहीण योजनेमुळेच पुन्हा एकदा जिंकलेले आहेत महायुती सरकारमधले नेते आणि याचमुळे या ठिकाणी सरकारने लाडक्या बहिणींचे आभार मानलेले आहेत। पाहू शकता, जनतेमध्ये येणारा थेट लाभ देणारा पहिलाच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री ठरलेला आहे आणि आपले लाडके जे मुख्यमंत्री आहेत ते थेट
या ठिकाणी महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर पैसे करणारे पहिलेच मुख्यमंत्री झालेले आहेत। योजनेच्या माध्यमाने आत्तापर्यंत अनेक योजना आल्या असतील, सुरू झाल्या असतील, मध्ये बंद पडल्या असतील, परंतु ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची योजना ठरलेली आहे लाडकी बहीण। आता लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 2100 रुपयाची रक्कम सरकार जमा करत आहे। या 2100 रुपयामध्ये पहा, आणखीन या ठिकाणी आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्यांना देखील पैसे मिळणार आहेत, त्यांच्यासाठी देखील खुशखबर आहे। ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पैशासह तुम्हाला हे जे पैसे आहेत ते 24 तासामध्ये राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात 6व्या हप्त्याची रक्कम जमा होणार असं अपेक्षित आहे। या हप्त्यासाठी काही विशेष नियम आणि अटी देखील आहेत। हे विशेष नियम आणि अटी कोणत्या आहेत, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या बहिणींना मिळणार नाहीत, या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, या ठिकाणी 25,000 रुपये तुम्हाला आता महिन्याला मिळणार आहेत, 2100 रुपये दर महिन्याला। अशा प्रकारे एकूण सरकार तुम्हाला महिन्याला 2100 रुपये आणि वर्षाला मिळणार आहेत 25,000। लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये आता जमा होत आहेत। या ठिकाणी 2100 रुपये सामान्य महिलांसाठी नक्कीच हा मोठा आकडा असणार आहे। महिला खुश देखील झालेल्या आहेत। लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारला मोठा फायदा देखील झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आभार देखील मानलेले आहेत महिलांचे। लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे, महिला देखील खुश झालेल्या आहेत। या योजनेमुळे प्रत्यक्ष अकाउंटला पैसे ट्रान्सफर होत आहेत महिलांच्या आणि या योजनेचा आता 6वा हप्ता महिलांना मिळत आहे। 24 तासाच्या आतमध्ये आता 6व्या हप्त्याची रक्कम जी आहे ती येणं तुम्हाला अपेक्षित आहे। त्यामध्ये पहा, ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत आत्तापर्यंत 5 हप्ते मिळालेले आहेत त्यांना 2100 रुपये मिळणार आणि ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्यांना हे 2100 आणि प्लस ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये, अशा प्रकारे 1,500 हे 3 आणि वरचे 2100 5100 रुपये तुमच्या अकाउंटला लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून ट्रान्सफर होणे अपेक्षित आहे। पाहू आता हे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होण्यास कधीपासून सुरुवात होते। लाडक्या बहिणींसाठी मोठी योजना आहे ही आणि ही योजना सक्सेसफुल झालेली आहे। याच योजनेच्या पाठबळावर, याच योजनेमुळे सरकार आलेले आहे सत्तेमध्ये। नवीन मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात आणखीनही जो तिढा आहे तो सुटलेला नाही। नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर मोठा निर्णय होणार आहे लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्याचा। त्यामुळे आता अगदी काही तासच उरलेले आहेत, काही तासामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येणं अपेक्षित आहे। आता हे पैसे टाकायला सुरुवात झाल्या तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे की या संदर्भातली अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिलेला होता तो शब्द ते आता पाळताना दिसणार आहेत आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे डायरेक्ट यायला सुरुवात होणार आहे। तुम्हाला देखील पैसे अगोदरचे आले असतील तर कमेंट करा आणि नसतील आले तरी कमेंट करा, नाव गाव आणि कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे आलेत की नाही। तर पहा, लाडक्या बहिणींच्या 6व्या हप्त्यासंदर्भात जी सरकारकडून माहिती जारी करण्यात येईल ती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। चला तर मग सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।